भिवंडी वाडा मनोर या रस्त्याचं काम आता ईगल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या उल्हासनगरच्या कंपनीने घेतलेलं आहे। लवकरच ते काम सुरू होईल आणि हे सुरू झाल्यानंतर या रस्त्यावर जी 400 कोटींची बोगस बिलं निघालेली आहेत त्या बिलांची जी चौकशी सुरू आहे ती थांबवली जाईल। ते खरं तर कामं न करताच दरोडेखोर ठेकेदारांनी या रस्त्यावर अक्षरशः दरोडे घातलेले आहेत। प्रवाशांना प्रचंड मनस्ताप करावा लागणार आहे आणि या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर पीडब्ल्यूडीने चौकशी समिती नेमून चौकशी ही केलेली आहे। चौकशीचा अहवाल मंत्रालयामध्ये आहे। जर का हा रस्ता नव्याने सुरू झाला तर मागे जी केलेली पापं आहेत ती झाकून जातील असं जर कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे। 400 कोटी रुपये खाऊन तुम्ही जनतेला प्रचंड मनस्ताप दिलेला आहे आणि म्हणून शासनाने त्या 400 कोटींच्या बोगस बिलांची चौकशी केली पाहिजे आणि ज्या कोणत्या ठेकेदाराने हे पाप केलं असेल त्याला धडा शिकवला पाहिजे, त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे। कारण जनतेच्या हक्काचा पैसा ज्या अक्षरशः त्या रस्त्यावर अपघात होत असताना, लोक मरत असताना, हातपाय तुटत असताना हे बिनदक्तपणे बोगस बिलं काढत होते। म्हणजे प्रत्येक टेंडर ही ठराविक ठेकेदारांनाच मिळत होती, ती कशी मिळत होती आणि ती कामं न करता त्याची बोगस बिलही कशी निघत होती या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे। आणि यासाठी या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांनी हा मुद्दा रेटून धरला पाहिजे। कारण अक्षरशः या रस्त्याची विल्हेवाट लावण्याचं जे पाप आहे त्या ठेकेदारांनी केलेलं आहे आणि म्हणून या ठेकेदारांना धडा शिकवणं गरजेचं आहे।